नमस्कार फ्रेंड्स. आज आपण विषय भाषा विज्ञान या विषयाचा आज आपण अभ्यास करतोय, सुरू केलेला आहे. या अगोदर आपले 2 लेक्चर झालेले आहेत, 2 घटकाचे लेक्चर झालेले आहेत. तर आज आपण घटक 2 मधील उपघटक स्वन परिवर्तन या घटकाचा आज आपण अभ्यास करतोय. तर भाषा विज्ञान एम ए मराठीतील विषय आहे. सत्र 1 सेमिस्टर 1 एम ए मराठी भाषा विज्ञान या घटकाचा आज आपण अभ्यास करतोय. तर स्वन परिवर्तन याची प्रस्तावना काय आहे, स्वन परिवर्तन म्हणजे काय, व्याख्या काय, स्वरूप काय, उद्देश काय, याची रचना काय आहे, ह्या स्वन परिवर्तनाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या पाठामध्ये. प्रकरणाचे नाव आहे स्वन परिवर्तन. घटक 2 उपघटक स्वन परिवर्तन. ह्याचा उद्देश काय या स्वन परिवर्तनाचा? या घटकाच्या अभ्यासातून आधुनिक भाषा विज्ञानातील स्वन विज्ञानाची स्वरूप, स्वन विज्ञानाचे जे स्वरूप आहे, स्वन ही संकल्पना, स्वन परिवर्तनाची कारणे आणि प्रकार समजून घेणे हे या घटकाचं, या पाठाचा उद्देश आहे. तसेच याची घटनारचना कशी आहे, तर घटनारचना कशी आहे, तर प्रस्तावना आहे, नंतर स्वन विज्ञान संदर्भात माहिती आहे, स्वन म्हणजे काय, स्वनाचे स्वरूप, विशेष, स्वन परिवर्तन संकल्पना, स्वरूप, कारणे आणि प्रकार या घटकामध्ये आपल्याला अभ्यासाचे आहेत. तर पहिला आहे प्रस्तावना आणि स्वन विज्ञान म्हणजे काय ते समजून घेऊया. तर भाषा मानवी जीवनात महत्त्वाची असून ती प्रवाही आणि परिवर्तनशील आहे. भाषा कशी आहे, ही मानवी जीवनात भाषा ही खूप महत्त्वाची आहे आणि ती कशी आहे, प्रवाही आहे. ती सतत बदलत राहते, चेंज होत राहते. ती परिवर्तनशील आहे. भाषा ही सतत बदलत राहते. एका काळापासून दुसऱ्या काळापर्यंत पोहोचेपर्यंत त्या प्रवाहामध्ये भाषेमध्ये बरेच बदल होत राहतात. तर भाषेतील बदलांना आणि भाषिक परिवर्तन म्हणतात. जे भाषेतील जे बदल होत राहतात, शब्दांमध्ये, अर्थांमध्ये जे बदल होत राहतात काळानुसार, त्या परिवर्तनांना, त्या बदलांना भाषिक परिवर्तन असे म्हणतात. ही ऐतिहासिक भाषाशास्त्रातील पायाभूत संकल्पना आहे. ही काय आहे? ही ऐतिहासिक भाषाशास्त्रातील पायाभूत संकल्पना आहे. जे एच. ब्रेड सॅडॉर्फ 1821 यांनी सर्वप्रथम याचा अभ्यास केला. जे एड्स ब्रेड सेडॉर्फ आहेत, सेडॉर्फ 1821 यांनी सर्वप्रथम या भाषा विज्ञानाचा अभ्यास केला. त्यांनी परिवर्तनाचे 2 प्रकार सांगितले. हे जे भाषा परिवर्तन होतं किंवा हे जे बदल होतात भाषेमध्ये, त्याचे 2 प्रकार त्यांनी सांगितले. एक स्वन परिवर्तन, स्वन म्हणजे फोनेटिकमध्ये परिवर्तन होतं, आणि अर्थ परिवर्तन म्हणजे भाषाचे जे शब्दांचे जे अर्थ आहेत, त्या अर्थांमध्ये एक बदल होत असतो, आणि एक त्याचे जे भारताचे जे स्वन आहे, स्वन म्हणजे फोनेटिक, त्या उच्चारांमध्ये, स्वन म्हणजे उच्चार म्हणू शकतो, उच्चारांमध्ये जे बदल होतात ते परिवर्तन, स्वन परिवर्तन आणि अर्थ परिवर्तन. स्वन विज्ञान, आधुनिक भाषा विज्ञानात ध्वनीच्या अभ्यासाला स्वन विज्ञान असे म्हणतात, फोनेटिक्स म्हणतात. जे ध्वनीचे जे अभ्यास आहे, आपण जे उच्चारतो आणि जे जे ध्वनी आपल्या बाहेर निघते आपल्या मुखातून, ते शब्दांचे ध्वनीमध्ये जे ध्वनी असते, त्या अभ्यासाला, त्या ध्वनींच्या अभ्यासाला स्वन विज्ञान असं म्हणतात, फोनेटिक्स म्हणतात. स्वन म्हणजे फोन, म्हणजे भाषेत वापरले जाणारे ध्वनी, जे आपण बोलतोय, जी भाषा वापरून आपण जे ध्वनी बाहेर काढतो, त्या ध्वनीला स्वन म्हटलेलं आहे, फोन म्हटलेलं आहे. तर त्यास ध्वनी म्हटलेलं आहे. मानव अनेक ध्वनी उच्चारू शकतो. मानव काय, असे अनेक ध्वनी उच्चारू शकतो, पण सर्वच भाषेत वापरले जात नाहीत. केवळ भाषात उपयोजले जाणारे ध्वनी म्हणजे स्वन होय. असे मनुष्य जो आहे ना, तर असे एक अनेक ध्वनी आपण उच्चारत असतो, पण सगळ्याच भाषांमध्ये ते गणले जात नाहीत, वापरले जात नाहीत. केवळ जे भाषेत वापरले जातात, शब्दांमध्ये जे वापरले जातात ध्वनी, त्यांनाच ध्वनी म्हणजे स्वन असे म्हटले जाते. स्वन विज्ञान, स्वन विज्ञान आणि स्वनांची व्याख्या. स्वन विज्ञानाच्या शाखा. आता स्वन विज्ञानाच्या शाखा काय, तर उच्चारणलक्षी पहिली शाखा आहे. ते वागिंद्र्याचा अभ्यास म्हणजे जीभ, ओठ, स्वरयंत्र इत्यादी यात स्वर आणि व्यंजनांचे वर्गीकरण केले जाते. संप्रेषणलक्षी पुढची शाखा आहे. तर स्वनांचे हवेतील लहरींच्या रूपात स्वरूप तपासले जातात. जे स्वनांचे जे हवेतील लहरी आहेत, लहरींच्या रूपात जे स्वरूप आहे ते तपासलं जातं. नंतर मग श्रवणलक्षी, ऑडिटरी, कान आणि मेंदूद्वारे स्वनांचे ग्रहण कसे होते याचा अभ्यास केला जातो. कोणत्या कोणत्या शाखा आहेत स्वन विज्ञानाच्या शाखा कोणत्या आहेत, तर उच्चारणलक्षी. उच्चारण म्हणजे वागिंद्र्याचा अभ्यास, म्हणजे जीभ जे आपण उच्चारतोय, जिभे वाटे, ओठा वाटे, स्वर यंत्र वाटे इत्यादी वाटे आपण जे उच्चारण करतोय,
त्या स्वर आणि व्यंजनांचे वर्गीकरण केले जाते. तो एक अभ्यास आहे. नंतर मग संप्रेषणलक्षी, संचारलक्षी. ओके, म्हणजे स्वनांचे हवेतील लहरींच्या रूपात जे स्वरूप आहे ते तपासलं जातं. म्हणजे जे स्वन आहेत, जे ध्वनी आहे, स्वन म्हणजे काय ध्वनी, ज्या हवेमध्ये ज्या लहरींमध्ये लहरींच्या रूपात जे स्वरूप आहे स्वनांचं, त्याचा अभ्यास केला जातो, ते तपासलं जातं. हे संप्रेषणलक्षी होय. तर श्रवणलक्षी, श्रवणलक्षी म्हणजे कान आणि मेंदूद्वारे स्वनांचे जे ग्रहण कसे होते याचा अभ्यास केला जातो. स्वन म्हणजे काय? ज्या ध्वनींच्या अंगी भाषिक ध्वनी बनण्याची क्षमता आहे व ज्या ध्वनींच्या साहाय्याने भाषेत उपयुक्त संप्रेषण कार्य होते, त्या ध्वनींना स्वन असे म्हटले जाते. स्वन म्हणजे काय? ज्या ध्वनींच्या अंगी, जे ध्वनी आहेत, त्यांच्या अंगी जे भाषिक ध्वनी आहेत, ज्या ध्वनी आहेत, त्यांच्या अंगी काही भाषिक ध्वनी आहेत. भाषिक ध्वनी बनण्याची जी क्षमता आहे व ज्या ध्वनींच्या साहाय्याने भाषेत उपयुक्त संप्रेषण कार्य होते, त्या ध्वनींना स्वन असे म्हटले जाते. स्वन ही संज्ञा भाषांतर्गत असलेल्या ध्वनींशी निगडीत असते. स्वन ही संज्ञा कशात येते? भाषांतर्गत. भाषांमध्ये अंतर्गत जे ध्वनी आहेत, त्यांच्याशी निगडीत असते हे स्वन संज्ञा. संज्ञा कशाशी निगडीत आहे? तर भाषांतर्गत असलेल्या ध्वनींशी निगडीत आहे. स्वनांचे स्वरूप कसे आहे? कोणत्याही भाषेचे माध्यम स्वन असतात. कोणत्याही भाषेचे माध्यम स्वन असतात. स्वनांचे स्वरूप मानवी उच्चारयंत्राशी निगडीत असते. उच्चारण केंद्री स्वन विज्ञान. स्वनांच्या प्रत्यक्ष निर्मितीचा अभ्यास वागिंद्र्याच्या हालचाली असतात. तर संचारल केंद्री स्वन विज्ञान. तर उच्चारलेल्या स्वनांचा हवेत होणारा संचार, फ्रिक्वेन्सी क्वालिटी म्हणतात. जी फ्रिक्वेन्सी आहे, जो संचार आहे हवेतील स्वनांचा, तो होणारा संचारला केंद्री स्वन विज्ञान म्हणतात. श्रवण केंद्री स्वन विज्ञान स्वरूप कसं आहे? श्रवण केंद्री स्वन विज्ञान, कानांवर पडणाऱ्या लहरी आणि त्यांचे ग्रहण म्हणजे श्रवण केंद्री स्वन विज्ञान होय. स्वरूप काय सांगितलं तर कोणत्याही भाषेच्या माध्यम स्वन असतात. स्वनांचे रूप मानवी उच्चारण यंत्रांशी निगडीत असते. मानवी उच्चार असतात, त्या यंत्राशी निगडीत असते स्वनांचे रूप होत. तर उच्चारण केंद्री स्वन विज्ञान त्याला म्हणतात. तर उच्चारण केंद्री स्वर म्हणजे जे उच्चारांद्वारे जे स्वन निघतात त्यांना. स्वनांच्या प्रत्यक्ष निर्मितीचा अभ्यास वागेंद्रीच्या हालचालींमध्ये होतो. पुढे आहे संचारल केंद्री स्वन विज्ञान. उच्चारलेल्या स्वनांचा हवेत होणारा संचार जो होतो, जेव्हा आपण स्वन उच्चारतो आणि नंतर मग त्या स्वनांचा हवेत जो होणारा संचार असतो, त्यांचा अभ्यास होय. फ्रिक्वेन्सी क्वालिटी म्हणजे संचार केंद्री स्वन विज्ञान होय. श्रवण केंद्री जे उच्चारलेले स्वन आहेत, हवेतील जे स्वन आहेत, ते आपल्या कानावर पडतात. कानावर पडणाऱ्या ज्या लहरी आहेत स्वनांच्या, त्यांचे जे ग्रहण केले जातं, त्याला श्रवण केंद्री स्वन विज्ञान म्हणतात. भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वनांचे स्वरूप भाषा केंद्री, उच्चार केंद्री आणि व्यक्ती केंद्री असते. भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वनांचे स्वरूप कसे आहे? तर भाषा केंद्री, उच्चार केंद्री आणि व्यक्ती केंद्री असते. स्वनांचे विशेष आणि स्वन परिवर्तन संकल्पना. स्वनांचे विशेष काय? स्वनांचा उच्चार व्यक्तिविशिष्ट असतो. स्वनांमध्ये अर्थभेद करण्याची क्षमता असते. सुट्या स्वनांना अर्थ नसला तरी रचनेत गेल्यावर अर्थ प्राप्त होतो. अभ्यास 2 प्रकारे होतो. स्थैर्यप्रधान वर्गीकरण आणि गतिप्रधान परिवर्तन. अभ्यास कसा 2 प्रकारे होतो. प्रधान आणि गतिप्रधान. गतिप्रधान म्हणजे परिवर्तन आणि स्थैर्यप्रधान म्हणजे वर्गीकरण करून केलं जातं. स्वन परिवर्तनची संकल्पना कशी आहे? तर नागो कालेलकर यांच्या मते एका विशिष्ट काळी एका विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या एका विशिष्ट समाजाच्या बोलण्यातील स्वन कालांतराने बदलतात. त्याला स्वन परिवर्तन म्हणतात. यांनी काय व्याख्या केली? तर एका विशिष्ट काळी एका विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या एका विशिष्ट समाजाच्या बोलण्यातील स्वन कालांतराने बदलतात. त्या स्वन बदलालाच स्वन परिवर्तन म्हटलंय. हे परिवर्तन कालसापेक्ष असते. स्वन परिवर्तनाचे स्वरूप हे अखंड व सार्वत्रिक असते. याचे मूळ मानवाच्या शारीरिक आणि मानसिक स्वभाव वैशिष्ट्यात दडलेले आहे. स्वन परिवर्तनाचे स्वरूप कसं? हे अखंड आणि सार्वत्रिक असते. याचे मूळ मानवाच्या शारीरिक आणि मानसिक स्वभावात वैशिष्ट्यात दडलेले आहेत. स्वन परिवर्तनाचे स्वरूप आणि कारणे काय? स्वरूप काय? स्वरूप वैशिष्ट्ये. स्वन परिवर्तन निरपवाद असते. नियमबद्ध बदल. स्वन परिवर्तन कसं आहे? निरपवाद आहे, नियमबद्ध बदल आहेत. हे अमर्याद असून त्यात सातत्य असते. हे अज्ञेय असते. केव्हा व कसे घडेल हे सांगता येत नाही.
हे जे स्वन परिवर्तन आहे हे कसं आहे, निरुपवाद आहे. हे अमर्याद असून त्यात सातत्य असते. हे अज्ञेय असते. हे केव्हा आणि कसे घडेल हे सांगता येत नाही. स्वन परिवर्तनाची कारणे अनुकरणाची अपूर्णता, म्हणजे जे स्वन आहे त्याचं वारंवार अनुकरण न केल्यास त्याच्यामध्ये जो होत असतो कालांतराने होत जाणारा बदल जो असतो त्याला स्वन परिवर्तनची कारणे म्हटले. म्हणजे स्वन अनुकरणाची अपूर्णता म्हणजे अनुकरण सातत्याने न करणे. भाषा शिकताना दुसऱ्याचे अनुकरण व्यवस्थित न झाल्यास बदल होतो. उदाहरणार्थ डॉक्टर 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 डाक्टर, म्हणजे डॉक्टरचा जर डॉ काढून टाकला आणि डाक्टर केला आपण, तर हा असा जो अनुकरण न केल्यास बदल होतो. आळस, मानवाच्या आळशी स्वभावामुळे बोलण्यात बदल होतो. सोपे उच्चार केले जातात. जे कठीण उच्चार आहेत ते आपण टाळतो आणि त्याचे सोपं रूप उच्चारायला घेतो. त्यामुळे त्या शब्दांचे उच्चारण व्यवस्थित होत नाही आणि त्या स्वनांमध्ये बदल होतो आणि त्या बदलाला स्वन परिवर्तन म्हटले जाते. स्वन परिवर्तनाची कारणे काय आहेत? वांशिक आणि शारीरिक वैशिष्ट्ये. वांशिक रचनेनुसार उच्चार यंत्रणाच्या रचनेत फरक पडतो. उच्चार इंद्रियातील दोष, जीभ जड असणे, दात नसणे यांसारख्या व्यंग्यांमुळे उच्चार बदलतात. श्रवण इंद्रियांतील दोष, नीट ऐकू न आल्यास चुकीचे उच्चार केले जातात. उच्चार शीघ्रता, बरोबर बोलताना शब्दांचा उच्चार पूर्ण होत नाही. काही शब्द लुप्त होतात. व्यवसाय, विशिष्ट व्यवसायात विशिष्ट आवाजाची पद्धत असते. उदाहरणार्थ भाजीवाला. ओके. लोकभ्रम, अशुभ शब्द टाळण्यासाठी किंवा चुकीच्या समजुतीमुळे शब्द बदलले जातात. उदाहरणार्थ शिव्याऐवजी दुसरे शब्द. अज्ञान, वस्तूचे नाव माहीत नसल्यास चुकीचा उच्चार केला जातो. भावुकता, भावनेच्या भरात, उदाहरणार्थ रडताना रागात उच्चार बदलतात. स्वन परिवर्तनाची कारणे. उच्चार पुढचा आहे उच्चार सौकर्य, अवघड शब्द सोपे करून बोलण्याची वृत्ती. आघात, विशिष्ट शब्दांवर जोर देऊन बोलल्यास बदल होतो. उच्चार दीर्घता, स्वरांचा दीर्घ उच्चार केल्यास बदल होतो. लेखन पद्धती, बोलणे आणि लिहिणे यात फरक असतो. उदाहरणार्थ पारंपरिक. नैसर्गिक मनोधैर्य, नवनवीन शब्दांचे आकर्षण व स्वीकार. सामाजिक परिस्थिती, उपसमाजाच्या बोली आणि संस्कृतीचा परिणाम. 17 आहे. पुढचा 17 भौगोलिकता, निसर्गाचा परिणाम. उदाहरणार्थ कोकणातील अनुनासिक उच्चार. ही कारणं आहेत स्वन परिवर्तनाची. स्वन परिवर्तन कसे काय होत असतं, ह्या कारणांमुळे स्वन परिवर्तन होत असतं. पुढे आहे स्वन परिवर्तनाची कारणे आणि प्रकार. पुन्हा आले कारणे काय, शेवटचं आहे. पुढचे कारण आहे स्थलांतर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर भाषेचा परिणाम होतो. पुन्हा भिन्न भाषा संपर्क, दोन भाषिक समूह एकत्र आल्यावर देवाणघेवाण होते. जिथे जेथे संबंध आक्रमक लोक आपली भाषा स्थानिकांवर लादतात. पुढे स्वन परिवर्तनाचे काही प्रकार आहेत. तर प्रकार कोणते आहेत? गुण, उ ओ असे परिवर्तन. तुंड तोंड, वृद्धी अ इ उ रू ऐवजी अ ल असा बदल. उदाहरणार्थ मलिन, मैल, महर्षी, म्हैस. संप्रसारण, या य व र ल ऐवजी इ उ रू असे परिवर्तन. द्विप्रहार, दुपार. स्वन परिवर्तनाचे प्रकार पुढे. स्वरागमन, उच्चार सुलभ करण्यासाठी मूळ शब्दात नसलेले स्वर येतात. स्कूलमध्ये स्कूल. स्वरभक्ती, जोडाक्षरांचा उच्चार सोपा करण्यासाठी फोड करणे. उदाहरणार्थ धर्म तर धरम, जे जोडाक्षर आहेत त्यांना फोड करून वाचणे, बोलणे. धर्म, जसं धर्म जोडाक्षर आहे तर त्याचा धरम करणे. रक्त तर रगत असे सोपे करून वाचणे. अंत्यस्वरलोप, शब्दाच्या शेवटी असलेला वर्ण गाळला जाणे. जावे, जावं. उदाहरणार्थ जावे, एचं तर जावं केलं, एचा स्वरलोप केलाय. समान स्वरलोप, दोन समान स्वर एकत्र उच्चारले जाणे. एक सुकेळे, एक सुकेळे. घोषीकरण, अघोष ध्वनी घोषयुक्त, मृदू होणे. उदाहरणार्थ कंगन. आघोषीकरण, घोष ध्वनी अघोष कठोर होणे. उदाहरणार्थ मदत्त. मात्राभेद, ऱ्हस्व उच्चार दीर्घ किंवा दीर्घ उच्चार ऱ्हस्व होणे. लज्जा, लाज. चा समारोप काय,
तर भाषा विज्ञान, ऐतिहासिक भाषा विज्ञानात स्वन परिवर्तन हा महत्त्वाचा काय अभ्यास विषय आहे. ऐतिहासिक भाषा विज्ञानात स्वन परिवर्तन हा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. तर या घटकावर काही प्रश्न उत्तर स्वरूपात आपल्याला प्रश्न आलेले आहेत. या प्रश्न स्वरूपात आपण हा घटक आता आपण अभ्यासूया. तर पहिला प्रश्न आहे, स्वन विज्ञान म्हणजे काय ते सांगून स्वन म्हणजे काय फोन, ही संकल्पना अ, अ, सविस्तर स्पष्ट करा. प्रस्तावना काय तर आधुनिक भाषा विज्ञानात मानवी मुखावाटे म्हणजे आपल्या मुखातून जे निघणाऱ्या ज्या ध्वनी आहेत, त्या ध्वनींचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. याला स्वन विज्ञान म्हणतात. म्हणजे मानवातून आपल्या तोंडातून, मुखातून वाटे जे ध्वनी निघतात, शब्दांच्या मार्फत जे ध्वनी निघतात, त्या ध्वनींचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. यालाच स्वन विज्ञान म्हणतात. भाषेच्या अभ्यासात ध्वनी हा पायाभूत घटक आहे. कोणत्याही भाषेच्या अभ्यासात ध्वनी हा पायाभूत घटक आहे. स्वन विज्ञान ही भाषा विज्ञानाची एक प्रमुख शाखा आहे. स्वन विज्ञान काय? भाषा विज्ञानाची एक प्रमुख शाखा आहे. यात मानवी मुखातून निर्माण होणाऱ्या ध्वनींची निर्मिती, त्यांचे वहन आणि ग्रहण यांचा अभ्यास केला जातो. इंग्रजीत याला फोनेटिक्स म्हटले जाते. मिलिंद माळशे यांच्या मते भाषिक ध्वनींच्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास म्हणजे स्वन विज्ञान होय. काय मिलिंद माळशे यांच्या मते काय? तर भाषिक ध्वनींच्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास म्हणजे स्वन विज्ञान होय. स्वन संकल्पना. स्वन स्वन म्हणजे फोन ही स स संज्ञा आधुनिक भाषाविज्ञानात ध्वनींच्या अभ्यासासाठी वापरली जाणारी एक मूलभूत संकल्पना आहे. स्वन काय आहे? तर आधुनिक भाषाविज्ञानात ध्वनींच्या अभ्यासासाठी वापरली जाणारी एक मूलभूत संकल्पना आहे. मानवी मुखातून असंख्य ध्वनी बाहेर पडतात, पण ते सर्वच भाषेत वापरले जात नाहीत. आपल्या मुखातून असंख्य असे ध्वनी बाहेर पडत असतात, पण ते काय सर्वच भाषेत वापरले जात नाहीत. ओके, जे भाषेत वापरले जातात त्यांना स्वन म्हटले जातं. आणि पुढे जाऊन त्या स्वनांमध्ये त्या भाषेतील बदलांमुळे स्वन परिवर्तन घडत असतं काळानुसार. याची व्याख्या, ज्या ध्वनींच्या अंगी भाषिक ध्वनी बनण्याची क्षमता असतात. आपल्या मुखवाटे जे ध्वनी निघतात आणि त्या ध्वनींच्या अंगी भाषिक भाषिक ध्वनी बनण्याची जी क्षमता असते आणि ज्या ध्वनींच्या साहाय्याने भाषेत उपयुक्त संप्रेषण कार्य होते, त्या ध्वनींना स्वन म्हटले जाते. स्वरूप कसं आहे? तर स्वन हे भाषेचे कच्चे रूप आहे. हे ध्वनी भौतिक स्वरूपाचे असतात. भाषेत वापरले जाणारे निवडक मूळ ध्वनी म्हणजे स्वन होय. महत्त्व काय? तर कोणत्याही भाषेची निर्मिती स्वनांपासून होते. स्वनांच्या विशिष्ट रचनेमुळेच शब्दांना आणि वाक्यांना अर्थ प्राप्त होतो. निष्कर्ष काय आहे? तर अशा प्रकारे भाषेच्या संरचनेतील आद्य घटक म्हणून असून स्वन महत्त्वाचा असून त्यांचा वैज्ञानिक अभ्यास स्वन विज्ञानात केला जातो. प्रश्न 2, स्वन परिवर्तनाचे स्वरूप, नेचर ऑफ साऊंड चेंज विशद करा. प्रस्तावना, भाषा ही प्रवाही असते, परिवर्तनशील असते. त्यामुळे ती सतत बदलत असते. भाषेतील ध्वनींमध्ये होणाऱ्या या बदलाला ऐतिहासिक भाषाशास्त्रात स्वन परिवर्तन असे म्हणतात. नागो कालेलकर यांनी ध्वनिविचार ग्रंथात याचे स्वरूप स्पष्ट केलेले आहेत. नागोलकर कालेलकर यांनी कोणत्या ग्रंथामध्ये स्वरूप स्पष्ट केलं आहे स्वन परिवर्तनाचं? तर ध्वनिविचार या ग्रंथात नागोल कालेलकर यांनी स्वन परिवर्तनाचे स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. स्वन परिवर्तनाचे स्वरूप, निरपवाद नियम. स्वन परिवर्तनाचे नियम हे निरपवाद असतात, म्हणजे एका विशिष्ट काळात आणि परिस्थितीत होणारा बदल त्या भाषेतील सर्व समान ध्वनींना लागू पडतो. अखंड आणि सातत्यपूर्ण प्रक्रिया. स्वन परिवर्तन ही एका दिवसात घडणारी घटना नसून ती दीर्घकाळ आणि सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. यात कोणताही खंड पडत नाही. अज्ञेय आणि नैसर्गिक. स्वन परिवर्तन हे बहुधा अज्ञेय असते. ते नेमके कधी, कुठे आणि कसे घडेल हे कधीच आधीच सांगता येत नाही. ते कळत नकळत आणि नैसर्गिकरित्या घडत असते. सूक्ष्म रूप. हे बदल इतके सूक्ष्म असतात की ते बोलताना किंवा ऐकताना लगेच लक्षात येत नाहीत. खूप काळ लोटल्यानंतर याची जाणीव होते. कालसापेक्ष आणि समाजसापेक्ष. विशिष्ट काळात, विशिष्ट समाजात आणि विशिष्ट भौगोलिक प्रदेशात हे बदल घडत असतात. त्यामुळे स्वन परिवर्तन हे नेहमी कालसापेक्ष आणि स्थळसापेक्ष असते. निष्कर्ष, मानवी स्वभाव, समाज आणि संस्कृतीनुसार भाषेत जसे बदल होतात तसेच स्वन परिवर्तन ही एक स्वाभाविक आणि अपरिहार्य प्रक्रिया आहे. प्रश्न 3, स्वन विज्ञानाच्या अभ्यासाच्या प्रमुख 3 शाखा कोणत्या? त्याचे थोडक्यात वर्णन करा.
स्वन विज्ञानाच्या अभ्यासात प्रमुख 3 शाखा कोणत्या त्याचे वर्णन करा. प्रस्तावना. स्वनाचे स्वरूप पूर्णपणे समजून घेण्यासाठी त्याचे उत्पादन, प्रोडक्शन आणि वहन, ट्रान्समिशन आणि ग्रहण, रिसेप्शन या 3 अंगांनी अभ्यास करावा लागतो. त्यावरून स्वन विज्ञानाच्या 3 शाखा पडतात. कसं होतं तर त्याचं प्रोडक्शन, स्वनांचं प्रोडक्शन, नंतर मग वहन, ट्रान्समिशन आणि ग्रहण, रिसेप्शन या 3 अंगांनी अभ्यास करावा लागतो. त्यावरून स्वन विज्ञानाच्या 3 शाखा पडतात. एक उच्चार केंद्री स्वन विज्ञान. यात स्वन कसा निर्माण होतो याचा अभ्यास केला जातो. फुफ्फुसातील हवा, स्वरयंत्र, जीभ, ओठ, टाळू, दात अशा विविध वागेंद्रियांच्या हालचालींचे निरीक्षण यात केले जाते. स्वर आणि व्यंजनाचे वर्गीकरण याच शाखेत प्रामुख्याने होते. पुढचा आहे संचार केंद्री भौतिक स्वन-विज्ञान. उच्चारलेला ध्वनी हवेतून लहरींच्या स्वरूपात श्रोत्यांपर्यंत कसा पोहोचतो याचा अभ्यास यात केला जातो. ध्वनींचे कंपन संख्या, फ्रिक्वेन्सी, तीव्रता, इंटेन्सिटी आणि गुणवत्ता, क्वालिटी या भौतिक गुणधर्मांचे विश्लेषण यात केले जाते. नंतर मग आहे श्रवण केंद्री स्वन-विज्ञान, ऑडिटरी फोनेटिक्स. कानावर पडलेल्या ध्वनी लहरींचे ग्रहण कान, मेंदू कसा करतो याचा अभ्यास यात केला जातो. हे विज्ञानाच्या शारीरशास्त्र आणि मानसशास्त्र या शाखांशी निगडीत आहे. निष्कर्ष काय तर वरील तिन्ही शाखा मिळून स्वनांचे समग्र रूप स्पष्ट करतात. प्रश्न 4. स्वन परिवर्तनाचे शारीरिक आणि मानसिक कारणे सोदाहरण स्पष्ट करा. प्रस्तावना. ब्रेड सडॉर्फ यांनी स्वन परिवर्तनाची अनेक कारणे दिली आहेत. त्यातील मानवाच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीशी संबंधित कारणे महत्त्वाची आहेत. शारीरिक कारणे. उच्चार इंद्रियातील दोष, बोलणाऱ्याच्या जिभेला जडपण, बोबडेपणा, पडजीभ किंवा दातांतील दोष यांमुळे उच्चारात बदल होतो. उदाहरणार्थ तोतरे बोलणे. श्रवण इंद्रियातील दोष. जर श्रोत्याला कमी ऐकू येत असेल तर तो जसे ऐकतो तसेच चुकीचे उच्चार करतो. त्यातून स्वन परिवर्तन घडत असते. वांशिक शरीर वैशिष्ट्ये. वेगवेगळ्या वंशाच्या लोकांची मुखरचना, जबडा, ओठ भिन्न असते. त्यामुळे एकाच भाषेचे उच्चार वांशिकतेनुसार बदलतात. मानसिक कारणे. आळस. मानवी स्वभाव मुळातच आळशी आहे. कमी श्रमात जास्त बोलण्याच्या नादात उच्चार बदलतात. यालाच प्रयत्न लाघव असेही म्हणतात. उदाहरणार्थ स्टेशनचं टेशन केलेलं आहे. अनुकरणाची अपूर्णता. भाषा शिकताना दुसऱ्याचे अनुकरण करावे लागते. हे अनुकरण नीट न झाल्यास ध्वनी बदलतात. उदाहरणार्थ डॉक्टरचं डॉक्टर. भावुकता. भीती, राग, रडू आल्यावर, कंठ दाटून आल्यावर शब्दांचे उच्चार बदलत असतात. अज्ञान. एखाद्या शब्दाचे मूळ रूप माहीत नसल्यास लोक चुकीचा उच्चार रूढ करतात. निष्कर्ष. मानवाच्या नैसर्गिक मर्यादा आणि प्रवृत्ती या स्वन परिवर्तनास कारणीभूत ठरतात. प्रश्न 5. स्वन परिवर्तनास कारणीभूत ठरणारी बाह्य, सामाजिक व भौगोलिक कारणे कोणती. प्रस्तावना काय तर स्वन परिवर्तन केवळ व्यक्तीवर अवलंबून नसते तर ते सभोवतालची जी परिस्थिती आहे, समाज, भूगोल यांचाही त्यावर मोठा परिणाम होत असतो, प्रभाव पडत असतो. तर भौगोलिक परिस्थिती, भौगोलिकता. नैसर्गिक आणि हवामानाचा परिणाम मानवी उच्चारांवर होतो. असे मानले जाते की उष्ण प्रदेशातील लोक तोंड उघडून स्पष्ट बोलतात तर थंड प्रदेशातील लोक तोंड कमी उघडून बोलतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवरील दमट हवामानामुळे नासिक्य, नाकातून उच्चार जास्त होतो. सामाजिक परिस्थिती. समाज हा विविध स्तरांमध्ये विभागलेला असतो. प्रत्येक उपसमाजाची किंवा जातीची विशिष्ट बोली असते. सामाजिक स्तरानुसार उच्चार बदलतात. भिन्न भाषा संपर्क. व्यवसाय, पर्यटन, नोकरीनिमित्त दोन वेगवेगळ्या भाषिक समूहांचा संपर्क येतो तेव्हा परस्परांच्या भाषेतील ध्वनींचे देवाणघेवाण होऊन उच्चार बदलतात. स्थलांतर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केल्यावर नवीन प्रदेशातील भाषेचा परिणाम मूळ भाषेवर होतो आणि स्वर परिवर्तन घडत असते. जिथे संबंध. राजकीय. जेथे संबंध. इतिहासात आक्रमक जेथे लोकांनी आपली भाषा स्थानिकांवर मध्ये लादली. स्थानिकांनी ती भाषा शिकताना आपल्या सोयीनुसार उच्चार बदलले. उदाहरणार्थ इंग्रजांच्या संपर्कातून आलेले इंग्रजी शब्द भारतीयांनी बदलले. प्रश्न 6. स्वन परिवर्तनाचे गुण, वृद्धी आणि संप्रसारण हे प्रकार सविस्तर लिहा. स्वन परिवर्तनाचे वर्गीकरण करताना व्याकरणाच्या आधारे काही प्रकार सांगितले जातात. गुण, वृद्धी आणि संप्रसारण हे त्यातील प्रमुख प्रकार आहेत. गुण म्हणजे काय, जेव्हा
ई, उ, रू या स्वरांच्या ऐवजी अनुक्रमे ए, ओ, ल, अल हे स्वर येतात तेव्हा त्या बदलाला गुण असे म्हणतात. उदाहरणार्थ तुंड, तुंडचे तोंड, ऊचे ओ झाले, ऊचे ओ झाले. किल्ली, किल्ली इथे ईचे ए झाले, किल्ली, किल्ली. अपेक्षित असते. उदाहरणार्थ पीकचं पेर. वृद्धी, जेव्हा अ, ई, उ, रू या र स्वरांच्या जागी ओ, ल असे दीर्घ किंवा वृद्धिंगत स्वर येतात तेव्हा त्याला वृद्धी म्हणतात. उदाहरणार्थ मलिन, मैल, म्हशी. म्हशीचं म्हैस झालं, मलिनचं मैल आणि म्हशीचं म्हैस. सैनिकचं सेना, सेना अधिक एक सैनिक झाला. संप्रसारण, हे यनादेश याच्या उलट आहे. हे यनादेश याच्या उलट आहे. जेव्हा अर्धस्वर य, व, र, ल यांच्या जागी अनुक्रमे ई, उ, रू असे स्वर येतात तेव्हा त्याला संप्रसारण म्हणतात. उदाहरणार्थ द्विप्रहर, दुपार. वचा उच्चार उ झाला, यजमान, यजमान. काही बोलीत इजमान असं होतं. त्वर्त तूर झालं. निष्कर्ष, हे 3 प्रकार प्रामुख्याने स्वरांच्या बदलांशी संबंधित आहेत. प्रश्न 7. स्वरभक्ती आणि स्वरागमन म्हणजे काय? दोन्हीतील फरक स्पष्ट करा. प्रस्तावना, उच्चार सुलभ करण्यासाठी उच्चार सौकर्य जोड शब्दांमध्ये बदल केले जातात. त्यातून स्वरभक्ती आणि स्वरागमन हे प्रकार घडतात. स्वरभक्ती, ओवल इन्सर्शन. जोडाक्षर उच्चारणास कठीण असते तेव्हा ते सोपे करण्यासाठी त्या 2 व्यंजनांच्या मध्ये एखादा स्वर घालून शब्द फोडला जातो. याला विप्रकर्ष म्हणतात किंवा स्वरभक्ती असं म्हणतात. प्रक्रिया काय? तर जोड शब्द तुटतो आणि उच्चार सोपा होतो. उदाहरणार्थ धर्मचं धरम, रक्तचं रगत, भक्तीचं भगत, वर्षाचं वरिष असं होतं. ह्याला काय म्हणतात? स्वरभक्ती म्हणतात. म्हणजे काय? विप्रकर्ष म्हणतात. स्वरागमन, प्रोथेसिस. स्वरागमन म्हणजे प्रोथेसिस. काही वेळा जोडाक्षराचा उच्चार करणे कठीण जाते तेव्हा शब्दाच्या सुरुवातीला नवीन स्वर लावला जातो. मूळ शब्दात नसलेला स्वर आल्यामुळे त्याला स्वरागमन असे म्हणतात. स्वराचे आगमन असे म्हणतात. प्रक्रिया काय आहे? तर शब्दांच्या आरंभी स्वर जोडला जातो. उदाहरणार्थ स्कूल, स्कूलचं इस्कूल झालं. इथे ई हा स्वर नव्याने आला. स्टेशनच्या ठिकाणी स्टेशन झालं. तर काय स्वरागमनमध्ये स्वर सुरुवातीला ॲड केला जातो, जोडला जातो आणि स्वरभक्तीमध्ये कठीण शब्द जो आहे, जोडाक्षर शब्द जो आहे तो तोडून त्याच्यामध्ये एक स्वर टाकला जातो आणि स्वरागमनमध्ये जो कठीण शब्द आहे त्याच्या सुरुवातीला आरंभाला स्वर जोडला जातो. फरक आहे? स्वरभक्तीमध्ये जोडाक्षर मध्यभागी फोडले जातात तर स्वरागमनामध्ये जोडाक्षर सुरुवातीला मदतीसाठी स्वर घेतला जातो. प्रश्न 8. स्वर परिवर्तनाचे घोषीकरण आणि अघोषीकरण हे प्रकार उदाहरणांसहित स्पष्ट करा. व्यंजनाच्या उच्चारातील कठोरपणा अघोष आणि मृदूपणा घोष यावरून परिवर्तन घडत असते. अघोष म्हणजे काय? कठीणपणा आणि मृदूपणा म्हणजे घोष. घोष म्हणजे मृदूपणा. घोषीकरण, व्हॉइसिंग. शब्दातील अघोष कठोर ध्वनी जेव्हा घोष म्हणजे काय? मृदू ध्वनी म्हणून उच्चारले जातात तेव्हा त्यास घोषीकरण म्हणतात. म्हणजे जे कठोर शब्द आहेत ते मृदू करून उच्चारले जातात तेव्हा त्याला अघोषीकरण म्हणतात. जे अघोष आहेत ते घोष करून केले जाते म्हणून त्याला घोषीकरण म्हणतात. कठोर व्यंजनाचे मृदू व्यंजनात रूपांतर होते. जे कठोर व्यंजन आहेत त्यांचे मृदू व्यंजनामध्ये रूपांतर होते. उदाहरणे काय? कंकणचं कंगण, क हा कठोर ध्वनी ग या मृदू ध्वनीत बदलला गेला. मकरचा मगर, मकरचा मगर. सागचं साग, भाजी. घोषीकरण झालं. अघोषीकरण. आता हे घोषीकरण म्हणजे काय? अघोषपासून घोष करणे आणि घोषीकरण काय? अघोषीकरण काय? घोषापासून अघोष करणे. हे घोषीकरणाच्या अगदी उलट आहे. जेव्हा शब्दातील घोष मृदू ध्वनी अघोष कठोर म्हणून उच्चारले जातात तेव्हा त्यास अघोषीकरण म्हणतात. उदाहरणार्थ मदतचं मदत झालं.
द या मृदू ध्वनीचा त हा कठोर ध्वनी झाला. मेघचं मेघ, कधीचं कधी, कधी असं झालं. निष्कर्ष हे बदल उच्चारणाऱ्याच्या सवयीवर आणि आजूबाजूच्या ध्वनींच्या प्रभावामुळे घडत असतात. प्रश्न 9. अंत्यस्वरलोप. अंत्यस्वरलोप आणि समान स्वरलोप या संकल्पना स्पष्ट करा. लोप म्हणजे नाहीसे होणे. बोलण्याच्या ओघात काही ध्वनी गाळले जातात. जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द किंवा काही शब्दांचे ध्वनी जे आहेत ते आपण गाळतो. त्यातून हे प्रकार निर्माण होतात. अंत्यस्वरलोप. काही शब्दांमधील शेवटचे वर्ण किंवा स्वर शब्दावरील आघातामुळे किंवा उच्चारकाच्या निष्काळजीपणामुळे उच्चारले जात नाहीत. कालांतराने ते पूर्णपणे नष्ट होतात. याला अंत्यस्वरलोप असे म्हणतात. उदाहरणार्थ जावे, वे एचा जावं झालं, जावेचं जावं, याच्यामध्ये एचा लूप झाला आणि वच राहिला. खावे, खावेचं खावं झालं, घरी, घरीचं घर झालं. अनेकदा बोलीभाषेतले हे शब्द आहेत. समान स्वरलोप. हॅप्लोलॉजी, एकोपो. काही वेळा शब्दात दोन समान स्वर किंवा समान अक्षरे लागोपाठ येतात. काही वेळा काय होतं तर शब्दांमध्ये दोन समान स्वर येतात आणि समान किंवा समान अक्षरे येतात, लागोपाठ येतात. मग त्यांचा उच्चार करताना त्यातील एकाचा लोप केला जातो आणि एक अक्षर उच्चारलं जातं. यालाच समान स्वरलोप असं म्हणतात. या उदाहरणार्थ एक एक, एक एकचं आपण एकच म्हणतो, एक एक. येथे दोन दोन क ऐवजी संधियुक्त उच्चार होतो, एक एक, एक एक असंच म्हणतो. पण लिखित स्वरूपात अनेकदा बदल होतो दिसतो. सुके केळे, सुके केळे मग सुके केळे, सुके केळेचं सुकेळे, सुकेळे असं होतं. इथे दोन पैकी एक गाळला जातो. नाना नाणे, नानानी असं होत जातं. निष्कर्ष हे बदल मुख्यतः उच्चार शीघ्रता आणि सोयीसाठी घडतात. प्रश्न 10. स्वन परिवर्तनाची ऐतिहासिक आणि वैज्ञानिक पार्श्वभूमी थोडक्यात सांगा. भाषा विज्ञानात स्वन परिवर्तनाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भाषेचा जो विज्ञान आहे त्या विज्ञानात स्वन परिवर्तनाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हे ऐतिहासिक भाषाशास्त्राचे एक प्रमुख अंग आहे. काय तर स्वन परिवर्तन हे ऐतिहासिक भाषाशास्त्राचे एक प्रमुख अंग आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी काय तर J.H. ब्रेड-सेडॉर्फ यांनी 1821 सर्वप्रथम भाषेच्या परिवर्तनाचा अभ्यास केला. यांनी काय केलं, ब्रेड-सेडॉर्फ यांनी 1821 सर्वप्रथम भाषा परिवर्तनाचा अभ्यास केला. त्यांनी स्वन परिवर्तन आणि अर्थ परिवर्तन हे दोन प्रमुख प्रकार मांडले. फर्दिनांद दी सोस्युअर यांनी आधुनिक भाषाविज्ञानात स्वन, फोन या संकल्पनेची सविस्तर मांडणी केली. मराठी अभ्यासक नागो कालेलकर, मिलिंद मालशे आणि ददी पुंडे यांनी मराठी भाषेच्या संदर्भात स्वन विज्ञानाचा सखोल विचार मांडला आहे. सखोल विचार, स्वन परिवर्तनाचा सखोल विचार कोणत्या अभ्यासकांनी मांडलेला आहे तर मराठीमध्ये नागो कालेलकर, मिलिंद मालशे आणि ददी पुंडे यांनी मराठी भाषेच्या संदर्भात स्वन विज्ञानाचा सखोल विचार मांडलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन. स्वन परिवर्तनामागे केवळ योगायोग नसतो तर त्याला वैज्ञानिक कारणे असतात. उच्चार सोकर्य, इजे ऑफ आर्टिक्युलेशन, कमीत कमी श्रमात बोलण्याची मानवी वृत्ती हे वैज्ञानिक कारण आहे. शरीर विज्ञान, वागिंद्रियांचे रचना आणि क्षमता यांचा स्वनांवर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या तपासला जातो. महत्त्व काय तर भाषेचा इतिहास समजून घेण्यासाठी, जुन्या आणि नव्या भाषेतील दुवा शोधण्यासाठी आणि शब्दांची व्युत्पत्ती शोधण्यासाठी स्वन परिवर्तनाचा अभ्यास अनिवार्य आहे. J.H. ब्रेड-सेडॉर्फ यांनी भाषिक परिवर्तनाचे कोणते दोन प्रकार सांगितलेत त्याचे उत्तर आहे. काही लघु प्रश्न उत्तर आले ते पाहूया. ब्रेड-सेडॉर्फ यांनी 1821 भाषिक परिवर्तनाची मांडणी करताना त्याचे दोन मूलभूत प्रकार मागितले. ध्वनी म्हणजे स्वन परिवर्तन, साऊंड चेंज, आणि अर्थ परिवर्तन, सिमॅन्टिक चेंजेस. प्रश्न 2. स्वन, फोन या संकल्पनेची व्याख्या काय. आधुनिक भाषाविज्ञानानुसार ज्या ध्वनींच्या अंगी भाषिक ध्वनी बनण्याची क्षमता आहे आणि ज्या ध्वनींच्या साहाय्याने भाषेत उपयुक्त संप्रेषण कार्य होते त्या ध्वनींना स्वन असे म्हटले जाते. प्रश्न 3. स्वन विज्ञानाच्या अभ्यासाच्या 3 शाखा कोणत्या. स्वन विज्ञानाच्या
स्वन विज्ञानात स्वनांच्या अभ्यासाच्या प्रमुख 3 शाखा मानल्या जातात. ते उच्चारण केंद्री स्वनविज्ञान, स्वनांच्या निर्मितीचा अभ्यास, संचारल केंद्री स्वनविज्ञान, स्वनांच्या हवेतील वाहनाचा अभ्यास, प्रभावाचा अभ्यास, श्रवण केंद्रीय स्वनविज्ञान, स्वनांच्या ग्रहणाचा ऐकण्याचा अभ्यास. प्रश्न 4, नागो कालेलकर यांनी स्वन परिवर्तनाची व्याख्या काय केलेली आहे? नागो कालेलकर यांनी आपल्या ध्वनी विचार या ग्रंथात स्वन परिवर्तनाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. एका विशिष्ट काळी एका विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या एका विशिष्ट समाजाच्या बोलण्यातील स्वन कालांतराने बदलतात, याला स्वन परिवर्तन असे म्हणतात. प्रश्न 5, अनुकरणाची अपूर्णता हे स्वन परिवर्तनाचे कारण थोडक्यात सांगा. मानवाला भाषा शिकावी लागते, ती नैसर्गिकरित्या मिळत नाही. भाषा शिकताना दुसऱ्यांनी उच्चारलेल्या शब्दांचे अनुकरण करावे लागते. जर हे अनुकरण व्यवस्थित झाले नाही तर उच्चारात बदल होतो. उदाहरणार्थ डॉक्टरचं या शब्दाचे अनुकरण नीट न जमल्यास डॉक्टर असे परिवर्तन होते. प्रश्न 6, उच्चार शीघ्रता स्पीड ऑफ स्पीच मुळे स्वन परिवर्तन कसे घडते? बोलत असताना बोलण्याची गती खूप जलद ठेवल्यास शब्दांचा पूर्ण उच्चार होत नाही. घाई गडबडीत बरेच शब्द किंवा त्यातील काही ध्वनी गाळले जातात, लुप्त केले जातात. या उच्चार शीघ्रतेतून स्वन परिवर्तन घडून येते. प्रश्न 7, संप्रसारण म्हणजे काय? उदाहरणार्थ जेव्हा भाषेत य, व, र, ल या अर्धस्वरांच्या ऐवजी अनुक्रमे इ, उ, र असे स्वर येतात तेव्हा त्या परिवर्तनास प्रसारण असे म्हणतात. उदाहरणार्थ द्विप्रहर याचं दुपार, वचा उ झाला. स्वरभक्ती ही संकल्पना स्पष्ट करा. जोडाक्षराचे उच्चार करणे काहींना कठीण जमते. तो उच्चार सोपा करण्यासाठी जोडाक्षरात एखादा स्वर मिसळून अक्षर फोडले जाते आणि त्याला स्वरभक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ धर्माचं धरम, रक्ताचं रगत. घोषीकरण म्हणजे काय? स्वन परिवर्तनाला जेव्हा शब्दातील अघोष, कठोर ध्वनी घोषयुक्त, मृदू या म्हणून उच्चारले जातात तेव्हा त्यास घोषीकरण असे म्हणतात. यात ऱ्हस्व उच्चार अनेकदा दीर्घ केले जातात. उदाहरणार्थ कंकण याचं कंगण, मकरचं मगर. प्रश्न 10, अंत्यस्वरलोप म्हणजे काय? काही शब्दांतील शेवटचे वर्ण किंवा स्वर शब्दांवरील आघातामुळे किंवा उच्चारकाच्या सवयीमुळे उच्चारले जात नाहीत. अशा प्रकारे शब्दाच्या शेवटी असलेल्या वर्णाचा लोप होण्याला अंत्यस्वरलोप म्हणतात. उदाहरणार्थ जावे च जावं याच्यामध्ये ये हा याचा लोप झालाय. खावे, खावं. आता काही टिपा आल्यात त्या पाहूया. स्वनविज्ञान फोनोटिक्स. आधुनिक भाषाविज्ञान मानवी मुखावाटे निघणाऱ्या ध्वनींच्या सूक्ष्म अभ्यासाला स्वनविज्ञान असे म्हणतात. यात केवळ भाषा वापरल्या जाणाऱ्या उपयुक्त ध्वनींचा स्वन म्हणून विचार होतो. मिलिंद मालशे यांच्या मते भाषिक ध्वनींच्या भौतिक गुणधर्मांचा अभ्यास म्हणजे स्वनविज्ञान होय. यात स्वनांची निर्मिती, उच्चारण, त्याच्या हवेतील वहन, संचार आणि त्यांचे श्रवण, ग्रहण या 3 अंगांनी अभ्यास केला जातो. स्वन ही भाषाविज्ञानातील पायाभूत संकल्पना आहे. मानवी मुखातून अनेक ध्वनी बाहेर पडतात, पण ज्या ध्वनींमध्ये भाषिक ध्वनी बनण्याची क्षमता असते आणि त्याच्या साहाय्याने अर्थपूर्ण संप्रेषण होते त्यांना स्वन असे म्हणतात. स्वन हे भाषेचे कच्चे रूप, रॉ मटेरियल आहे. स्वनांच्या रचनेतून भाषा आकाराला येते. टिप 3, स्वन विज्ञानाच्या शाखा. स्वनांच्या अभ्यासाच्या सोयीसाठी 3 प्रमुख शाखा मानल्या गेल्यात. उच्चारण केंद्री शाखा. यात वागिंद्र्याच्या जसं जीभ, ओठ, कंठ यांच्या हालचालींचा आणि उच्चार प्रक्रियेचा अभ्यास होतो. संचारल केंद्री शाखा. अभ्यास उच्चारल्यानंतर हवेत निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी, त्यांचे कंपन संख्या आणि भौतिक स्वरूपाचा अभ्यास यात होतो. श्रवण केंद्री. कानावर पडलेले ध्वनी मेंदूद्वारे कसे ग्रहण केले जातात याचा यात विचार केला जातो. टिप 4, स्वन परिवर्तन संकल्पना. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलणारी असते. भाषेतील ध्वनीमध्ये काळानुसार जो बदल होतो त्याला ऐतिहासिक भाषाशास्त्रात स्वन परिवर्तन असे म्हणतात. नागो कालेलकर यांच्या व्याख्यानुसार एका विशिष्ट काळी विशिष्ट प्रदेशात विशिष्ट समाजाच्या बोलल्या जाणाऱ्या भाषेतील स्वन कालांतराने बदलतात, याला स्वन परिवर्तन असे म्हणतात. ही प्रक्रिया अत्यंत संथ, अखंड आणि नैसर्गिक असते. टिप 5, स्वन परिवर्तनाची मानसिक कारणे. स्वन परिवर्तन घडवून आणण्यासाठी
मानवी मनाचा वाटा मोठा असतो. याच खालील बाबी येतात. आळस, मानवी स्वभावातील आळसामुळे किंवा प्रयत्न लाघव, कमी श्रमात बोलणे या वृत्तीमुळे उच्चार बदलतात. उदाहरणार्थ स्टेशनचा स्टेशन, अनुकरणाची अपूर्णता, भाषा शिकताना दुसऱ्याचे चुकी ऐकून चुकीचे अनुकरण केल्यास उच्चार बदलतात. भावुकता, राग, भीती, रडू आल्यावर भावनेच्या भरात उच्चार स्पष्ट होत नाहीत. यातून बदल घडतो. संप्रसारण टिप्स 6. हे स्वन परिवर्तनाचे एक महत्त्वाचे व्याकरणीय रूप आहे. जेव्हा य, व, र, ल या अर्धस्वरांच्या जागी अनुक्रमे इ, उ, रू, ऋ हे स्वर येतात, तेव्हा त्या बदलाला संप्रसारण बदल म्हणतात. हे यनादेश या संधीच्या उलट असते. उदाहरणार्थ द्विप्रहर याचा दुपार, वचा उ झाला. यजमानचा यजमान, काही बोलीत यजमान होतात. स्वरभक्ती जोडाक्षरांचा उच्चार करण्यात जिभेला कष्टाचे वाटते. हे कष्ट वाचवण्यासाठी किंवा उच्चार सोपा करण्यासाठी 2 व्यंजनांच्या मध्ये एखादा स्वर मिसळला जातो आणि जोडाक्षर फोडले जाते. या प्रक्रियेला स्वरभक्ती किंवा विप्रकर्ष म्हणतात. उदाहरणार्थ धर्माचा धरम, भक्तीचा भगत, रक्तीचा रगत. स्वरागमन प्रोथिसिस. काही भाषांमध्ये शब्दांच्या सुरुवातीला जोडाक्षर आल्यास त्याला उच्चार करणे कठीण जाते. अशा वेळी उच्चार सुलभ करण्यासाठी शब्दाच्या सुरुवातीला एखादा स्वर लावला जातो. मुळात शब्दात नसलेला स्वर नव्याने आल्यामुळे याला स्वरागमन असे म्हणतात. उदाहरणार्थ स्कूल तर इस्कूल, स्टेशनचं इस्टेशन. या शब्दांमध्ये या स्वराचे आगमन झालेले दिसते. घोषीकरण आणि अघोषीकरण. व्यंजनाच्या उच्चारातील कठोर व मृदू गुणधर्मांवरून हे प्रकार पडतात. घोषीकरण जेव्हा कठोर अघोष ध्वनी मृदू घोष होतो तेव्हा ते अघोषीकरण होते. उदाहरणार्थ कंकणचं कंगन, मकरचं मगर. अघोषीकरण म्हणजे काय? जेव्हा मृदू ध्वनी किंवा घोष ध्वनी कठोर अघोष होतो तेव्हा त्याला अघोषीकरण म्हणतात. याच्यात मदत्त, मेघचं मेघ झालं. टीप 10. समान स्वर लोप. बोलण्याच्या ओघात उच्चार शीघ्रतेमुळे हा बदल घडतो. हा बदल घडत असतो. जेव्हा एकाच शब्दात 2 समान स्वर किंवा अक्षरे लागोपाठ येतात तेव्हा त्यातील एकाचा लोप होतो, गाळले जाते. लोप होणे म्हणजे काय? गाळले जाणे. याला समान स्वर लोप म्हणतात. उदाहरणार्थ एक उच्चारात संधियुक्त बदल. सुके केळेमध्ये सुकेळे असं होतं. खाऊन खा पिऊन असं होतं. काही बोलले जातात काही बोलींमध्ये. आता काही MCQ आलेत ते पाहूया. भाषेच्या परिवर्तनाचा अभ्यास 1821 मध्ये सर्वप्रथम कोणत्या भाषा वैज्ञानिकांनी केला? J.H. ब्रेडस्टॉर्फ यांनी केला. MCQ 2. आधुनिक भाषाविज्ञानात ध्वनींच्या अभ्यासाला कोणती संज्ञा वापरली जाते? स्वरविज्ञान. प्रत्येक भाषेत वापरले जाणारे अर्थभेद करण्याची क्षमता असणारे ध्वनी म्हणजे काय? स्वन. य, व, र, ल या अर्धस्वरांच्या ऐवजी इ, उ, ले स्वर येतात. या परिवर्तनाला काय म्हणतात? संप्रसारण. MCQ 5. धर्माचं धरम किंवा रक्ताचा रगत हे कोणत्या स्वर परिवर्तनाचे उदाहरण आहे? स्वरभक्ती. 6. MCQ 6. स्कूल इस्कूल या बदलात शब्दाच्या सुरुवातीला स्वर आला आहे याला काय म्हणतात? याला म्हणतात इस्कूलचं काय म्हणतात ते? स्वरागमन. MCQ 7. शब्दातील अघोष कठोर ध्वनी जेव्हा घोष मृदू उच्चारले जातात तेव्हा कंगन तेव्हा याला काय म्हणतात? कठोरापासून घोषीकरण म्हणतात त्याला. ना. कालेलकर यांनी स्वन परिवर्तनांची मांडणी कोणत्या ग्रंथात केली आहे? ध्वनिविचार या ग्रंथात केलेली आहे. जावेचे जावं या उदाहरणात शब्दाच्या शेवटी होणारा बदल म्हणजे काय? अंत्यस्वरलोप म्हणतात. स्वन विज्ञानाच्या अभ्यासाच्या किती प्रमुख शाखा आहेत? 3 प्रमुख शाखा आहेत. कोणत्या शाखा आहेत ते? उच्चारण केंद्री, संचालन केंद्री आणि श्रवण केंद्री ह्या 3 शाखा आहेत.
तर मित्रो आज आपण स्वन परिवर्तन हा घटक चांगल्या प्रकारे अभ्यासलेला आहे. ह्या घटकाचा तुम्हाला चांगला अभ्यास आकलन होण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा. जेणेकरून स्वन परिवर्तन हा घटक चांगला अभ्यासला जाईल आणि हा व्हिडिओ सातत्याने पहा जेणेकरून भाषा विज्ञानामधील स्वन परिवर्तन हा घटक तुमचा चांगला अभ्यासला जाईल, चांगला आकलनात येईल. तर असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या अभ्यासात ह्या व्हिडिओंचा मदत होईल तुम्हाला. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.